नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ज्ञानधारा या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर आज तारीख आहे 1/10/2025. तर आजच्या दिवसाच्या जेवढ्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी होत आहेत त्या सर्व आपण या व्हिडिओमध्ये घेतलेल्या आहेत. अगदी विश्लेषणासोबत आपण सर्व प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. सोबतच मित्रांनो, याचा PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला अगदी मोफत या ठिकाणी उपलब्ध करूनही देणार आहोत. लिंक तुम्हाला या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओमधील जर माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, कोणत्या राज्यात स्थित डेझर्ट बायोस्फियर रिझर्वला या ठिकाणी युनेस्कोच्या वर्ल्ड बायोस्फियर रिझर्व नेटवर्कमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे? तर बघा, योग्य उत्तर आहे या ठिकाणी हिमाचल प्रदेशमधील बायोस्फियरला रिझर्व युनेस्कोच्या या ठिकाणी बायोस्फियर रिझर्व नेटवर्कमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग या बायोस्फियरबद्दल अधिकची माहिती पाहिजे तर कोणत्या राज्यात आहे? हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे. महत्त्व काय आहे तर युनेस्कोच्या जागतिक नेटवर्कमध्ये समाविष्ट होणारे भारतातील एक महत्त्वाचे बायोस्फियर्स रिझर्व आहे, जे पर्यावरणाच्या संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण योगदान देत असतं. वैशिष्ट्य काय आहे तर हे जगातील सर्वात थंड आणि कोरड्या परिसंस्थांपैकी एक मानले जाते, ज्यात स्नो लेपर्डसारखे वैशिष्ट्यपूर्ण प्राणी या ठिकाणी आढळत असतात. याचं स्थान जर पाहायचं झालं तर हिमाचल प्रदेशातील लाहोल स्पिती जिल्ह्यामध्ये हे असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. जरी परीक्षेमध्ये जिल्हा विचारण्यात आला तर तो तुम्हाला या ठिकाणी सांगता आला पाहिजे. प्रश्न दुसरा आहे आपला, टाटा मोटर्सचे या ठिकाणी MD व CEO पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे किंवा कोणाची निवड या ठिकाणी झालेली आहे? तर शैलेंद्र चंद्रा यांची निवड झालेली आहे टाटा मोटर्सचे MD आणि CEO म्हणून. त्यानंतर बघा, याच्याबद्दलची महत्त्वाची माहिती पाहायची असेल तर ते यापूर्वी टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि टाटा पॅसेंजर व्हेकल लिमिटेडचे संयुक्त MD होते. ते कंपनीच्या प्रवासी आणि EV त्यालाच आपण इलेक्ट्रिकल वाहन व्यवसायावर लक्ष केंद्रित होते किंवा लक्ष ठेवत होते. पुढचा मुद्दा आहे, त्यांची कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहन विभागाच्या वाढीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांची नियुक्ती 1 ऑक्टोबर 2025 पासून पुढील 3 वर्षासाठी या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. 1 ऑक्टोबरपासून त्यांनी या ठिकाणी पदभार स्वीकारलेला आहे, म्हणजे आजपासून. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 3 आहे आपला, दोन्ही हात नसलेला पहिला जागतिक पॅरा तिरंदाजी विजेता कोण बनला आहे किंवा कोण बनल्या आहेत? तर बघा, दोन्ही हात नसलेल्या पहिल्या जागतिक पॅरा तिरंदाजी विजेत्या बनल्या आहेत. योग्य उत्तर आहे शीतल देवी या पहिल्या महिला बनल्या आहेत, ज्यांना दोन्ही हात नसताना त्यांनी जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेमध्ये या ठिकाणी विजेतेपदक पटकावलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. यांच्याबद्दलची महत्त्वाची माहिती पाहूयात. ऐतिहासिक विजय यांचा झालेला आहे. शीतल देवीने तुर्कीच्या अव्वल खेळाडू ओजनूर गिर्डीचा पराभव करून सुवर्णपदक या ठिकाणी पटकावलं आहे. खांद्यापासून हात नसलेले जगातील एकमेव खेळाडू आहे, जी केवळ पाय आणि हनवटीच्या मदतीने धनुष्यबाण वापरते. तिने पायाच्या मदतीने नेम साधण्याची ही अनोखी कला या ठिकाणी आत्मसात केलेली आपल्याला पाहायला मिळते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यांना दोन्ही हात नाहीत, तरीही यांनी पॅरा तिरंदाजी स्पर्धेमध्ये 2025च्या झालेल्या प्रथम क्रमांक पटकावलेला आपल्याला पाहायला मिळतं. त्यांनी या ठिकाणी जर आपण पाहिलं तर क्यूर गिर्डीचा या ठिकाणी पराभव केलेला आहे, ज्या की तुर्कीच्या खेळाडू होत्या. ठीक आहे, महत्त्वाचं आहे, परीक्षेमध्ये विचारलं जाण्याचे चान्सेस आहेत. प्रश्न पुढचा आहे, दरवर्षी वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर दरवर्षी 1 ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय वृद्ध दिवस म्हणून या ठिकाणी साजरा करण्यात येतो. त्याबद्दलची महत्त्वाची माहिती, संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने 1 ऑक्टोबरला हा दिवस आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्ती दिन म्हणून या ठिकाणी घोषित केलेला आहे. कोणाकडून घोषित केलं आहे तर संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने. वृद्धांच्या आरोग्याबाबत, त्यांच्या आव्हानाबाबत समाजाने त्यांना कशा प्रकारे समर्थन द्यावे यावर हा दिवस प्रकाश टाकतो. जगभरातील ज्येष्ठ नागरिकांचे योगदान आणि कामगिरी ओळखण्यासाठी आणि साजरे करण्यासाठी हा दिवस या ठिकाणी साजरा केला जातो. वृद्धांना भेडसावणारे प्रश्न आणि आव्हानाबद्दल समाजाला आठवण करून देतो आणि त्यांना मदत करण्याची गरज या ठिकाणी अधोरेखित करत असतो. महत्त्वाची माहिती आहे वृद्ध आंतरराष्ट्रीय दिनाबद्दलची. प्रश्न पुढचा आहे, 2025चा कृषी मीडिया पुरस्कार कोणाला देण्यात आला?
तर आमशी प्रसन्न कुमार यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुरस्काराबद्दल महत्त्वाची माहिती आहे. होंबळे संहिता हरिणी कुमार येलुमनी कृषी मीडिया पुरस्कार असे याचं पूर्ण नाव आहे. 2025चा हा पुरस्कार आहे. विजेते ठरलेत आमशी प्रसन्न कुमार, मैसूरचे वरिष्ठ पत्रकार आहेत. श्रेणी कृषी माध्यम शेती पत्रकारिता, याच्यामुळे यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुरस्काराचं उद्दिष्ट आहे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अशा व्यक्तींना गौरवणे ज्यांना सक्रियपणे शेतीविषयी वृत्तांकन केले आहे आणि शेतकऱ्यांमध्ये जागरूकता वाढवली आहे. पुरस्काराचं स्वरूप ही निवड कृषी विज्ञान विद्यापीठ बंगळुरूच्या माजी विद्यार्थी संघटनेने केलेले आहे. तर महत्त्वाची माहिती आहे, 2025चा जो कृषी मीडिया पुरस्कार आहे तो आमशी प्रसन्न कुमार यांना देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, कोणत्या राज्याने दीनदयाळ लाडू योजना सुरू केलेली आहे? तर हरियाणा राज्याकडून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये महिलांना दर महिना 2100 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर लाडकी बहीण योजना या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, ज्यामध्ये 1500 रुपयाचं अनुदान प्रत्येक महिलेला या ठिकाणी पात्र महिलांना दिलं जातं प्रत्येक महिन्याला. ठीक आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी महाराष्ट्रामध्ये आहे, त्याच पद्धतीनं दीनदयाळ लाडू योजना ही हरियाणा सरकारकडून या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. त्या अंतर्गत 2100 रुपयांचं मानधन या ठिकाणी प्रत्येक महिन्याला दिलं जाणार आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे आपला, 2025च्या आर्थिक स्वतंत्र निर्देशांकात भारताचा कितवा क्रमांक लागतो? योग्य उत्तर आहे 128वा क्रमांक लागतो भारताचा. त्यानंतर महत्त्वाच्या माहितीमध्ये 128वा क्रमांक लागतो. आर्थिक स्वातंत्र्य स्कोर 53.0 आहे भारताचा. वर्गीकरण मोठ्या प्रमाणावर मुक्त नसलेला, त्याच्यामुळे भारताचा क्रमांक या ठिकाणी 128वा देण्यात आलेला आहे. आशियाई पॅसिफिक क्षेत्रातील स्थान 39 देशापैकी भारत 26व्या स्थानावर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आशिया आणि पॅसिफिक क्षेत्रामध्ये, इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये एकूण 39 देश आहेत, त्यापैकी भारताचं स्थान हे 26व्या क्रमांकावर आहे. ठीक आहे. प्रश्न पुढचा आहे आपला 7वा, फ्युचर फूड फोरम 2025 कोठे आयोजित करण्यात आला? तर UAE मध्ये हा आयोजित करण्यात आलेला आहे. ठिकाण आहे दुबई, संयुक्त अरब अमिराती. आयोजक आहेत UAEचे अर्थ आणि पर्यटन मंत्रालय. सहभागी आहेत जागतिक धोरणकर्ते, उद्योग नेते आणि शिक्षण तज्ज्ञ. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे आपला, राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार 24 अंतर्गत जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळाला? तर श्यामसुंदर राय यांना हा 2024चा जीवनगौरव पुरस्कार मिळालेला आहे. तो राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कारा अंतर्गत देण्यात आलेला आहे. महत्त्वाच्या माहितीमध्ये पाहायचं झालं तर प्राध्यापक श्यामसुंदर राय यांचे कार्य द्विकल्पीय भारत, पश्चिम हिमालय आणि लडाखमधील भूकंपशास्त्रीय संशोधनामध्ये महत्त्वाचे योगदान त्यांनी दिलेलं आहे. या समारंभाचं ठिकाण राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रामध्ये आयोजित करण्यात आला होता. पुरस्काराचे महत्त्व, राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार हे भूविज्ञान क्षेत्रातील उत्कृष्ट योगदान आणि नाविन्यपूर्ण कार्याचा गौरव करणारे देशातील सर्वात जुने आणि प्रतिष्ठित पुरस्कार आहेत. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे, केंद्रीय मंत्री किशन रेड्डी खान मंत्रालय सचिव पीयूष गोयल आणि भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण चे महानिदेशक असित साहा या समारंभाला या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर मग कोणाला देण्यात आलाय 2024चा या ठिकाणी जीवनगौरव पुरस्कार, जो राष्ट्रीय भू पुरस्कारा अंतर्गत दिला जातो, भूविज्ञान पुरस्कारा अंतर्गत दिला जातो, तर श्यामसुंदर राय. प्रश्न क्रमांक 10 आहे आपला, जगातील पहिल्या बंद इंधन चक्र अणुऊर्जा प्रणालीच्या बांधकामाची घोषणा कोणत्या देशाने केली आहे? योग्य उत्तर आहे रशियाकडून ही घोषणा केलेली आपल्याला पाहायला मिळते. महत्त्वाच्या माहितीमध्ये पाहायचं असेल तर या प्रणालीमध्ये खर्च केलेले अणु इंधन मोठ्या प्रमाणावर पुनर्प्रक्रिया करून वापरण्यायोग्य इंधनात रूपांतरित केले जाते, ज्यामुळे युरेनियम खाणीची गरज यामध्ये कमी होते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे, या तंत्रज्ञानामुळे किरणोत्सर्गी कचऱ्याचे प्रमाण आणि विषारीपणा लक्षणीयरित्या कमी होतो. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे, ही प्रणाली अणुऊर्जा अधिक शाश्वत बनवण्यासाठी मदत करते, कारण त्यामुळे इंधनाचा अधिक प्रभावीपणे यामध्ये वापर करता येतो. पुढचा मुद्दा आहे, रशिया या तंत्रज्ञानाच्या विकासासाठी रशिया आणि आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा कंपन्यांसोबत सक्रियपणे या ठिकाणी काम करत आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे आपला,
रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? योग्य उत्तर आहे शिरीष कुमार चंद्र यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यांच्याबद्दल महत्त्वाची माहिती आहे. 9 ऑक्टोबर 25 पासून 3 वर्षाच्या कालावधीसाठी हे पदभार या ठिकाणी स्वीकारणार आहेत. प्रश्न क्रमांक 12 आहे. नोरका केअर योजना कोणत्या राज्याने सुरू केली? योग्य उत्तर आहे केरळ या राज्याकडून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. उद्देश काय आहे? तर ही योजना केरळमधील प्रवासी नागरिकांना व्यापक आरोग्य आणि गट वैयक्तिक अपघात विमा प्रदान करते. ही योजना केरळ सरकारच्या अनिवासी केरळवासी व्यवहार विभाग अंतर्गत कार्यरत असलेल्या नोरका रोड्स या क्षेत्रीय एजन्सीद्वारे राबवली जात आहे. हे परदेशात राहणाऱ्या केरळवासियांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकारची वचनबद्धता या ठिकाणी दर्शवते. ही संघटना 2002 पासून केरळमधील स्थलांतरितांच्या बाबतीत मोठी भूमिका या ठिकाणी बजावत आहे. महत्त्वाचं आहे. ठीक आहे, नोट करून ठेवा किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. अन्यथा प्रत्येक या ठिकाणी व्हिडिओची आपण PDF टेलिग्राम चॅनलला तुम्हाला अगदी मोफत उपलब्ध करून देतच असतो. त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. ठीक आहे, टेलिग्रामला सर्व व्हिडिओचे या ठिकाणी PDF तुम्हाला अगदी मोफत मिळतात, ज्याचं PDFचं तुम्ही प्रिंट पण काढून तुमच्या नोट्समध्ये ॲड करू शकता. प्रश्न पुढचा आहे. भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्थेच्या BSIच्या संचालकपदी कोणाची नेमणूक झाली? तर कनाद दास यांची नेमणूक झालेली आहे. डॉक्टर कनाद दास यांची भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्थेचे 13वे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. डॉक्टर दास हे बुरशी फंगस प्रजातीच्या अभ्यासात तज्ज्ञ असलेल्या मायकोलॉजिस्ट आपल्याला असलेले ते पाहायला मिळतात. फंगसमध्ये त्यांचं या ठिकाणी तज्ज्ञता असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यांनी सप्टेंबर 2025 रोजी कोलकाता येथे BSIच्या मुख्यालयात संचालक पदभार या ठिकाणी स्वीकारला आहे. 25 सप्टेंबरपासून ते कार्यरत झालेले आहेत. संस्थेचे महत्त्व आहे. BSI भारत सरकारच्या पर्यावरण, वन, हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी एक प्रमुख संशोधन केंद्र असलेली या ठिकाणी संस्था असलेली पाहायला मिळते. प्रश्न 14 आहे. भारतातील पहिली डेंटल टिश्यू बँक कोठे स्थापन करण्यात आली? तर योग्य उत्तर आहे दिल्ली या ठिकाणी भारतातील पहिली डेंटल टिश्यू बँक स्थापन करण्यात आलेली आहे. स्थान आहे मौलाना आझाद इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्स दिल्ली. उद्दिष्ट आहे दंत शस्त्रक्रियामध्ये ऊतक कलमांची आवश्यकता पूर्ण करणे, ज्यामध्ये जबड्याच्या हाडांची दुरुस्ती आणि पुनर्निर्माण करणे. फायदे काय आहेत? तर रुग्णांना कमीत कमी गुणवत्तापूर्वक ऊतक उपलब्ध होतात. ऊतक कलमांची उपलब्धता वाढते, ज्यामुळे दंत इम्प्लांटच्या यशाचे प्रमाण या ठिकाणी सुधारते. म्हणजे कोणाला दात वगैरे या ठिकाणी बसवायचे असतील, त्यांचं इम्प्लिमेंट करायचं असेल, तर त्याच्यामध्ये अधिक सुलभता आणण्याचं काम ह्या संस्थेकडून या ठिकाणी केलं जात आहे. जबड्यांवर याच्यामध्ये सर्वात जास्त यांचं फोकस असणार आहे. जबड्यावरचे आजार असतील, हाडांचे या ठिकाणी पुनर्निर्मिती असेल किंवा हाडांची दुरुस्ती असेल, याच्यावर या ठिकाणी फोकस जास्त असणार आहे. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे. या बँकांद्वारे आलोग्राफ्ट एका व्यक्तीकडून घेतलेले आणि त्याच प्रजातीच्या दुसऱ्या व्यक्तीमध्ये प्रत्यारोपित केलेले ऊतक विकसित केले जातात. ठीक आहे, महत्त्वाचं आहे, नोट करून घ्या. त्याचं तुम्हाला PDF मी टेलिग्रामला या ठिकाणी देणारच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचे काही 14 महत्त्वाचे प्रश्न होते ते आपण या ठिकाणी कव्हर केलेत. विश्लेषणासोबत हे प्रश्न आपण घेतलेले आहेत. याच्यामध्ये काही तुमचे प्रश्न असतील तर नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. ठीक आहे, व्हिडिओ आवडला तर तुमच्या प्रतिक्रिया नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून आणखीन अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हालाही मदत होते. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून पुढचे येणारे व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तुमचे असे कोणी मित्र असतील जे स्पर्धा परीक्षांची या ठिकाणी तयारी करतात, तर त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओच्या माध्यमातून येणाऱ्या परीक्षेमध्ये मदत होऊ शकते. भेटूयात विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.